माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया। सरनाईक साहेब, अरविंद शेट्टीने तुमच्यावर गंभीर आरोप लावला की त्यांचं जे हॉटेल आहे त्याच्यावर कारवाई आणि रस्त्याच्या रुंदरीकरण हे सगळे तुमच्या दबावामुळे होत आहे। आज भाजपने आंदोलन पण पोलीस स्टेशनवर काढले आहे। काय आहे तुमचं म्हणणं? प्रामुख्यानं मी या भागाचा आमदार आहे। गेली 15 वर्ष मी विकासाची कामं करतोय, त्यामुळे विकासाच्या जीवावर लोकांनी मला निवडून दिलं आहे। एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलं। पहिलं पूर्ण राज्यामध्ये मनसेची हवा असताना शिवसेनेच्या तिकिटावर मी निवडून आलो। दुसऱ्यांदा शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर फक्त शिवसेनेच्या तिकिटावर मी निवडून आलो। तिसऱ्यांदा परत शिवसेना भाजप युती झाल्यानंतर मी तब्बल 84,000चा मताधिक्याने निवडून आलो। आणि ही सगळी जी निवडून येण्याची किमया आहे मी ह्या परिसरात केलेल्या कामामुळे। कुठल्या एका डान्स बार चालवणाऱ्या किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या जर व्यक्तीने माझ्यावर आरोप केले असेल तर त्या आरोपाला मी उत्तर द्यायला बंधनकारक नाही आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। कारण गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, लोकांची कामं आहे। आणि प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरामध्ये पहिल्यांदा 3,000 कोटी रुपयाची कामं विकासाची होत आहेत। अनेक रस्ते आपण बघितले, ह्या रस्त्यावरनं येताना सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले। गावामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण निर्माण करतोय। 1800 कोटी रुपयाचा निधी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या वतीनं MMRDAच्या माध्यमातून ह्या शहरासाठी दिलेले आहे। अनेक समाजभवनं झाले, अनेक स्विमिंग पूल झाले, लता मंगेशकर नाट्यगृह झालं, कॅशलेस हॉस्पिटल झालं, शिवसृष्टीची मंजुरी आली, घोडबंदर किनारा विकसित करणं झालं, चेन्नई रिव्हरफ्रंट बारामती साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर आता विकसित होतो। ह्या शहरात विकासाची गंगा वाहत चाललेली आहे। आणि अशा वेळेस मुद्दाम होऊन ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणी एखादी व्यक्ती समोर कुठल्या तरी विरोधी पक्षाच्या व्यक्तीनं दिलेल्या सुपारीमुळे जर अशा प्रकारे आकांड तांडव करत असेल तेही उघडे नागडे म्हणजे कलंक आहे। कारण मीरा भाईंदरचा भारतीय जनता पक्ष हा सक्षम आहे। अशा प्रकारे कोणी कपडे उतरवत असेल ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही आहे। आणि व्यक्तिविशेष तर बिलकुलच नाही। कोणाचे स्वतःचे डान्स बार वाचवण्यासाठी किंवा जे लॉजिंग बोर्डिंग वाचवण्यासाठी हा जर आटापिटा करत असतील, ज्यांच्यावर पिटाची केसेस आहेत, ज्यांच्यावर पोस्कोसारख्या केसेस आहेत, अशी लोक माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीवर आरोप करत असतील तर याची चौकशी करणं गरजेचं आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोघांनाही पत्र दिलेलं आहे की ह्या प्रकरणाची चौकशी व्हावी। माझ्या माहितीनुसार आजच महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित सर्व अधिकारी हे त्या जागेवर गेले होते। त्या जागेवर गेल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की जो लेडीज बार त्या ठिकाणी होता, त्या लेडीज बारच्या समोरची जी भिंत होती, त्याला विरोध करणारी जी मंडळी होती, तो पूर्ण जागा ती शासकीय आहे आणि शासकीय जागेवर ते अनधिकृत तो लेडीज बार उभारलेला आहे। तर अशा वेळेस जर स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाचा वापर करत असतील, जो देश पातळीवरचा पक्ष आहे, एकदम स्वच्छ प्रतिमा असलेल्या नरेंद्र मोदींचा तो पक्ष आहे, अतिशय स्वच्छ पांढरी शुभ्र प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रातला तो पक्ष आहे। आणि त्या पक्षाचा आधार घेऊन मीरा भाईंदर भारतीय जनता पक्षातील काही मुठभर लोक जर असा आकांड तांडव करत असतील, तेही लेडीज बार आणि हे वेश्यागृह चालवणाऱ्या लोकांसाठी, तर हे दुर्दैव आहे। मला वाटतं आम्हाला तर काही करायची गरज नाही, पण त्यांच्याच पक्षातली लोक याची गंभीर दखल घेतील। आज त्यांनी कासिमरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढले आहेत। असाही आरोप आहे की शिवसेनेकडून भाजपाला डावलण्याचा प्रयत्न केले जात आहेत आणि खास करून तुमच्याकडून। नाही बघा, मी गेली 15 वर्ष आहे ना ह्या शहराचा आमदार। आज भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक माझ्या कार्यालयामध्ये येतात, त्यांची मी कामं करतो। अनेक नेते मंडळी माझ्या ऑफिसला येतात, त्यांची मी कामं करतो। नरेंद्र मेहतासारखा माणूससुद्धा जो माजी आमदार आहे, काही कामं घेऊन माझ्याकडे येतो। फक्त इकडे मी भेटलो नाही तर ठाण्याच्या ऑफिसपर्यंतसुद्धा येतो। त्यामुळे मी कुणाच्या भारतीय जनता पक्षाची कामं करत नाही। गीताताई जैन तर माझ्या मानलेल्या भगिनी आहेत, त्या माझ्याकडे येतात, त्या माझ्या माध्यमातून कामं करतात, मी त्यांच्यासाठी काही कामं करतो। म्हणजे एक दुसऱ्याचे देवाणघेवाण ह्या शहरासाठी आम्ही करत असतो। रवी व्यास आहे, जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते सुद्धा माझ्याबरोबर ह्या सगळ्या चांगल्या उपक्रमांमध्ये असतात। कुठली तरी एखादी व्यक्ती, मी स्पष्टपणे सांगतो, स्वतःचे अनैतिक व्यवसाय, अनैतिक धंदे, अनैतिक लेडीज बार, अनैतिक जे ते वेश्या व्यवसाय त्यांचा आहे, तो जर वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षासारखा एवढा स्वच्छ प्रतिमेचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान लाभलेल्या पक्षाचा जर आधार घेत असेल तर ते दुर्दैव आहे।
जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे मला मेसेज आले, आपण बघितलं असेल मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं. एखाद्या व्यक्तीचा जो चांडाळ चौकट आहे तीच फक्त त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी मोर्चा काढत होते. पण पोलिसांनी काय, मी गुन्हा दाखल केलेला नाही, पोलिसांनी दाखल केलेला आहे. तक्रार कोणी केलेली आहे? महापालिकेने केलेली आहे, MMRDAने केली आहे. प्रताप सरनाईकचा काय संबंध? हा निश्चितपणे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या कुठल्या तरी एखाद्या सदस्याने यांना दिलेली ही सुपारी आहे. याच्यामध्ये प्रताप सरनाईकच्या दबावामुळे हे सगळे होत आहे असा त्यांचा आरोप आहे. असं कसं दबाव? मग तुम्ही आतापर्यंत काय करत होता? तुम्ही पण ह्या शहराचे नेते आहेत ना, असं कसं दबाव मला चालेल? आणि तुम्ही तुमच्याच गृहमंत्र्यावर टीका करतात. पोलिसांनी तुमच्यावर जर गुन्हा दाखल केला 353 आणि अन्य कलम जर दाखल, उपमुख्यमंत्री तुमचेच आहे ना, असं म्हणणार नाही. पोलिस स्वच्छ जे काम अयोग्य आहे त्या अयोग्य कामानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पहिल्या तर दिवशी त्यांनी ते गुन्हे दाखल केले नव्हते, दुसऱ्या दिवशी शहानिशा केली, महापालिकेनं तक्रार दाखल केली, MMRDAनं तक्रार दाखल केली, त्यानंतर त्यांनी 353 गुन्हा दाखल केला. आणि मी असं म्हणतो की आता आमच्या दबावामुळे ते म्हणतात असं की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्या 22 नगरसेवकांवर महापालिकेच्या माध्यमातून तोडफोड केल्याप्रकरणी 353 गुन्हा दाखल झाला होता. हे तुम्ही विसरलात का? स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे कला दालनाला तुम्ही विरोध केला आणि त्यावेळेस त्या मीरा भाईंदर महापालिकेच्या सभागृहातले दालनाची तोडफोड झाली. तेव्हा एक माजी नगरसेवक आहे, तेव्हा 22 आजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा तुम्ही काय करत होतात? तेव्हा काय तुमच्या दबावाने झाला असं मी म्हणालो नव्हतो. त्यामुळे स्वतःचं दुष्कृत्य लपवण्यासाठी, लेडीज बारचा व्यवसाय लपवण्यासाठी, वेश्या व्यवसाय करणारे जी लोक तुमच्याबरोबर आहे, ज्यांच्यावर पीटासारखे आणि पोस्कोसारखे गुन्हे दाखल आहे, त्यांच्या दबावाला बळी पडून तुम्ही हे आंदोलन करताय असं माझं स्पष्टपणे मत आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.